काय गर्दी होती महाराजांकडे. हा अहो, किती लोक आली होती त्यांच्याकडे. मला तर महाराज एकदम भारी वाटले बाबा. बाबा ते गोपाळ बाबा म्हणत होते की महायज्ञासाठी आजचाच दिवस चांगला आहे म्हणून, तर आपल्याला आत्ताच तयारीला लागावं लागेल. असं काय हरकत नाही. तुझ्या पत्रिकेतला लवकरात लवकर मंगळ निघून जावा आणि लग्न होऊन तू या घरातून निघून जावीस एवढीच माझी इच्छा राहिली आता. हो लागा तयारीला यज्ञाच्या. अहो पण आपल्या संग्रामचं काय करायचं? संग्राम बाबा ते म्हणत होते की या महायज्ञात जर कोणीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्या घरावर संकट येऊ शकतं आणि तुमच्या जीवावरही बेतू शकतं. अगं बाई, असं असेल तर संग्रामला यापासून लांब ठेवूयात आपण. त्याला जर काही कळलं ना तर तो यातलं काहीच करू देणार नाही. काय म्हणली? कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय करून देणार नाही? अरे ते आपल्या दुकानाबद्दल चाललं होतं. ये बस इथं. काय आहे, आज संध्याकाळी मोठा माल पुण्याला पाठवायचा आहे. हा माहिती आहे. तर माझा काय दुकानातल्या कोणावर विश्वास राहिलेला नाही आणि विश्वासातला माणूस त्या मालाबरोबर जायला पाहिजे. मला असं वाटतंय तूच त्या मालाबरोबर पुण्याला जा. हो पण कालच आपण मुंबईला माल पाठवलाय, आपल्या माणसांनीच नेला तो. आणि आतापर्यंत आपण किती वेळा माल पाठवलाय बाहेर. मग आज असं काय झालं की तुमचा विश्वास उडलाय? अरे पेपर मधलं वाचत नाहीस का? वाटमाऱ्या करून गाड्या अडवून सगळं माल लुटून नेतात. कुणी माल लुटून नेला तर केवढ्यात पडेल ते? हो पण मी सांगतोय तसं कर. तू आपलं मालाबरोबर पुण्याला जा. हो पप्पा पण बस एकदा सांगितलेलं कळत नाही का? हे एवढे का मागं लागलेत माझ्या बाहेर जायचे? म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. पप्पा मी काय म्हणतोय, हे बघा मला जायला काय हरकत नाही, पण आपल्या माणसांना वाईट वाटेल ना. मी एक काम करतो, त्यांच्या संपर्कात राहीन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायलाच पाहिजे का? बापाला शिकवायलाच पाहिजे का? सांगितलंय तेवढं कर. पुण्याला जा मला बरोबर आणि पुण्याला पोहोचल्यावर मला फोन कर. चल निघ. अहो कशाला एवढं चिडता? ए तुझं तोंड बंद करतो आधी.